नमस्कार, मी चंद्रशिला गायकवाड. आजच्या या सेशन मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इकोलॉजी दॅट इज S27011 सेमिस्टर 1 मधील युनिट 3.2 जो आहे तो आपण पाहणार आहोत. नेचर अँड ओरिजिन ऑफ एन्व्हायरमेंटल इथिक्स. एन्व्हायरमेंटल इथिक्स मध्ये आपण सुरुवात करणार आहोत त्याच्या डेफिनेशन पासून, त्याची मीनिंग आणि त्याचा कन्सेप्ट. त्यानंतर व्हेरियस फिलॉसॉफिकल अप्रोचेस टू द एन्व्हायरमेंटल इथिक्स. मग यामध्ये सर्वात पहिले अँथ्रोपोसेंट्रिझम आहे, बायोसेंट्रिझम आहे आणि इकोसेंट्रिझम आहे. हे तीनच अप्रोचेस तुम्हाला सिलेबस दिलेले असल्यामुळे आपण हे तीनच पाहणार आहोत. त्यापुढे एन्व्हायरमेंटल इथिक्स एज्युकेशन हा का महत्वाचा आहे आणि त्याची गरज का आहे ते पाहणार आहोत. देन एन्व्हायरमेंटल जस्टिस और नॅचरल जस्टिस म्हणजे काय, त्याचा इम्पॉर्टन्स काय, आणि सर्वात शेवटी एन्व्हायरमेंटल इक्विटी म्हणजे काय तेही पाहणार आहोत. तर सुरुवात करूया एन्व्हायरमेंटल इथिक्सने. इथिक्स म्हणजे नैतिकता किंवा नीतिमूल्य आपण असं म्हणतो. जनरल लाईफ आपण जेव्हा जगतो ते आपण पर्टिक्युलर इथिक्स डोळ्यासमोर धरूनच जगत असतो आपली साधारण लाईफ. तसंच पर्यावरणासंबंधीही आपला काही कर्तव्य आहे, काही नैतिक मूल्य आहे, ती फॉलो करणं आपण गरजेचं आहे. त्याची डेफिनेशन सर्वात आधी पाहूया. एन्व्हायरमेंटल इथिक्स इज अ ब्रांच ऑफ इथिक्स that studies the relation of human being and the environment and how ethics play a role in this. Environmental ethics believes that humans are a part of a society as well as other living creatures, which includes plants and animals. These items are a very important part of the world and are considered to be a functional part of human life. Therefore, it is essential that every human being respect and honor these and use morals and ethics when dealing with these creatures. Human being हा एन्व्हायरमेंटचा एक पार्ट आहे. जसं एन्व्हायरमेंट बरोबर त्याचं रिलेशन आहे, जसं की प्लांट्स आणि ॲनिमल्स ह्या सर्वांचं रिलेशन ह्युमन बीइंग्स सोबत आहे. मग हे ह्युमन बीइंग्सचं कर्तव्य आहे की त्याने प्लांट्स आणि ॲनिमल्सचा आदर केला पाहिजे आणि त्याला हॉनर दिला पाहिजे. खरे पाहता विविध पर्यावरणीय घटकांपैकी मनुष्य हा एक घटक आहे ज्यामध्ये वातावरणात काही प्रमाणात बदल करण्याची क्षमता आहे. गेल्या दशकांमध्ये जगातील लोकसंख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे, हे आपल्याला माहीतच आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी प्रभाव हा वाढत चालला आहे. याचा परिणाम असा झाला की पर्यावरणीय समस्या आज आपल्या समोर एक संकट म्हणून उभी आहे. खरं तर मानवाने मोठ्या प्रमाणात नैसर्गिक स्रोतांचे शोषण केले आणि त्याचा गैरवापरही केला. त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या समस्या उद्भवल्या. म्हणूनच पर्यावरण विषयक नीतिशास्त्र म्हणजेच एन्व्हायरमेंटल इथिक्स संसाधनांचा टिकाव, पर्यावरण संरक्षण इत्यादी मानवी जबाबदारीशी कसे संबंधित आहे याचा अभ्यास हा तुमच्या सिलेबस मध्ये देण्यात आलेला आहे. पर्यावरणीय नीतिशास्त्र म्हणजे काय, मी पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगते. पर्यावरणीय नीतिशास्त्र म्हणजेच एन्व्हायरमेंटल इथिक्स म्हणजे मनुष्य आणि पर्यावरण यांच्यातील संबंधांचा अभ्यास नैतिकतेच्या आणि नैतिक मूल्यांच्या तत्वांच्या प्रकारात करणे, यालाच म्हणतात एन्व्हायरमेंटल इथिक्स. आता एन्व्हायरमेंटल नीतिमत्ता किंवा पर्यावरणीय नीतिमत्तेशी संबंधित काही मूल्य आहेत ते पाहूया. यात नैसर्गिक स्रोतांचा मानवाने गैरवापर केलेला आहे. नैसर्गिक संसाधनांचा गैरवापर व अत्याधिक शोषणामुळे वातावरणात असंतुलन निर्माण होण्याची परिस्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे. मनुष्य हा निसर्गाचा जरी एक भाग आहे, परंतु निसर्गाशी सहकार्य आणि समन्वय स्थापित करून नैसर्गिक संसाधने शाश्वत वापरली जाऊ शकतात. जंगलांचा विनाश, मोठ्या उद्योग आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्थापनेमध्ये निर्धारपणाने जंगलाची कापणी केली जात आहे. याशिवाय शेतीसाठी जंगलेही तोडली जात आहेत.
आणि जंगलतोडीमुळे प्राणी आणि पक्ष्यांची वस्ती ही कमी होत चालली आहे. म्हणूनच जंगलाचं संवर्धन करणं हा पर्यावरण विषयक नीतीशी संबंधित आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटल इथिक्स मध्ये पहिला इथिकल व्हॅल्यू येतो टू कन्झर्व द फॉरेस्ट. दुसरा आहे पर्यावरण प्रदूषण. विविध मानवी क्रियाकल्पांमुळे पर्यावरण प्रदूषणास प्रोत्साहित केले जात आहे. त्याचा सर्वात नकारात्मक परिणाम हा वंचित घटकांवर होतो. प्रदूषण यासारख्या मानवी क्रियांमुळे नैसर्गिक साखळी ही विस्कळीत होत आहे आणि समतोल स्थिती सुद्धा असंतुलित होत आहे. म्हणूनच वातावरण प्रदूषित होऊ देऊ नये ही सुद्धा मानवाचे एक नैतिक कर्तव्य आहे. यापुढे येते इक्विटी. प्रत्येकास नैसर्गिक संसाधनांवर समान हक्क आहे, परंतु बहुतेक नॅचरल रिसोर्सेस हे अंशतः बळकट लोकांकडूनच वापरली जातात, तर इतर गरीब आणि वंचित लोकांना त्याचा उपभोग घेता येत नाही. त्यामुळे सगळीकडे इक्विटी असणं हा सुद्धा मानवी नैतिक कर्तव्याचाच एक भाग आहे. पुढे आहे ॲनिमल राईट्स, प्राणी हक्क. प्राणी आणि वनस्पती यांना देखील नॅचरल रिसोर्सेस मानवी संसाधनांवर समान अधिकार आहे. म्हणूनच नैतिकतेच्या आधारावर मानवांनी नैसर्गिक संपत्तीचा गैरवापर हा थांबवला पाहिजे. प्राण्यांच्या कल्याणाची भावना पर्यावरणीय नीतीशी संबंधित आहे, कारण प्राणी देखील हे नैसर्गिक वातावरणातच राहतात. म्हणून प्राण्यांचा हक्क आणि त्याचे संरक्षण हे झालेच पाहिजे. यापुढे एन्व्हायरमेंटल इथिक्सची मीनिंग आणि कन्सेप्ट डिटेल मध्ये पाहूया. एन्व्हायरमेंटल इथिक्स रिमेन्ड अननोन अंटिल द मिड 1970s. 1970 पर्यंत एन्व्हायरमेंटल इथिक्स ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. पण जसे जसे 1970च्या आसपास प्रदूषण आणि इतर समस्या उद्भवायला लागल्या, त्यानंतर एन्व्हायरमेंटल इथिक्स हा विषय प्रामुख्याने कन्सिडर करण्यात आला. Environmental ethics is a discipline in philosophy that studies about the conceptual foundation of environmental values as well as more concrete issues surrounding societal attitudes, actions, and policies to protect and sustain biodiversity and ecological systems. Environmental ethics simply tries to answer the questions of how humans should relate to their environment, how we should use earth resources, and how we should treat other species, both plants and animals. थोडक्यात सांगायचं तर एन्व्हायरमेंटल इथिक्स मधून आपल्याला एवढंच शिकायला मिळतं की पर्यावरणाशी मानवाचं नातं कसं असलं पाहिजे, पर्यावरणाने जी काही नॅचरल रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे ती किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने आपण वापरली पाहिजे त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स यांना तुम्ही कसं ट्रीट करता या सगळ्यांचा अभ्यास यामध्ये येतो. नाउ लेट अस सी द कन्सेप्ट ऑफ एन्व्हायरमेंटल इथिक्स. एन्व्हायरमेंटल इथिक्स by this account is founded on what we can call a human right to nature. The World Commission on Environment and Development claims that all human beings have the fundamental right to an environmental adequate for their health and well-being. These include the basic natural givens as air, soil, water, functioning ecosystem, hydrologic cycle, and so on. This could previously be taken for granted, but now the right must be made explicit and defended. The four most critical issues that humans currently faces are peace, population, development, and environment. All are interrelated. म्हणजे पर्यावरण, पीस म्हणजे शांती, पॉप्युलेशन लोकसंख्या, डेव्हलपमेंट प्रगत विकास आणि एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. ह्या 4 क्रिटिकल इश्यूज आता सध्या आपण फेस करत आहोत आणि ह्या सगळ्या इंटर रिलेटेड असल्यामुळे ह्या सर्वांमध्ये एन्व्हायरमेंटल इथिक्स हा अप्लाय झालाच पाहिजे.
यापुढे आहे एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस. सोप्या भाषेत सांगायचं तर पर्यावरणाविषयी तुम्ही कशा पद्धतीने जागरूक आहात किंवा पर्यावरणीय चेतना असंही त्याला म्हणता येईल. याच्या काही पद्धती आहे एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस जपण्याच्या, त्या पाहूया. सर्वात पहिला आहे व्हिजिट अ नॅशनल पार्क. बरीचशी हँडबुक असतात ज्यामध्ये नॅशनल पार्क्स किंवा तुमच्या एरियाच्या आसपास असलेल्या फ्लोरा आणि फौना याबद्दल बरीचशी माहिती त्यात मिळते. तुम्हाला भलेही त्या नॅशनल पार्क मध्ये जायला नाही मिळालं पण तुम्ही ती बुक्स परचेस करू शकतात. तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांना तुम्ही त्या फ्लोरा आणि फौना तुमच्या एरियाबद्दल, तुमच्या एरियाच्या जवळपास जेवढ्या फ्लोरा आणि फौना आहे त्याबद्दल तुम्ही मुलांशी बोलू शकतात. वेगवेगळ्या स्पीसीज कुठल्या आहेत त्याबद्दल तुम्ही त्यांना सांगू शकतात. तर पहिला वे आहे टू प्रमोट द एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस इज दॅट व्हिजिट अ नॅशनल पार्क. दुसरा आहे स्टार्ट अ गार्डन. वेदर यू प्लांट फ्लॉवर और व्हेजिटेबल सीड्स और बोथ, म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही फ्लॉवर किंवा व्हेजिटेबलचे सीड्स टाकून तुम्ही एक छोटंसं गार्डन तयार करू शकता तुमच्या घराजवळच. पुढचं आहे आता जी दोन्ही पाहिली, व्हिजिट टू नॅशनल पार्क्स आणि स्टार्ट अ गार्डन, इट इज कम्स अंडर गेट आउटडोअर अँड गेट मुव्हिंग या थीम अंडर येतात हे दोन्ही. आता इथून पुढे जे पाहणार आहोत ते सायन्स या थीम अंडर येतात. त्यातला पहिला आहे लर्न मोर अबाउट द वॉटर सायकल. वॉटर हा नॅचरल रिसोर्सेस आहे ॲज वी नो ऑल. बाय एक्सप्लोरिंग द वॉटर सायकल to help kids gain as an understanding that resources are finite, look at the water cycle. जर वॉटर सायकल आपण पाहिली, वॉटर सायकलचं महत्व तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता, त्याचं ओरिजिन कसं आहे ते सांगू शकतात. लहान मुलांना प्रश्नच पडतो की आकाशातून पाऊस कसा पडतो. तुम्ही मुलांशी बोललं पाहिजे, त्यांना ह्या कन्सेप्ट बद्दल जागृत केलं पाहिजे. पुढचा आहे डेव्हलप एनर्जी अवेअरनेस. त्यानंतर गो बर्ड वॉचिंग, एक्सप्लोर द नेबरहुड्स जिओलॉजी. हेल्दी इटिंग ह्या थीम अंडर येतात. गो टू अ फार्मर्स मार्केट. जवळच कुठे फार्मर मार्केट असेल तर तिथे जाऊन तुम्ही विजिट करून त्यातलं लो कॅलरीज असलेलं फूड कोणतं आहे ते तुम्ही सिलेक्ट करण्याची एखादी टेस्ट घेऊ शकतात की ह्या व्हेजिटेबल मध्ये लो कॅलरीज असलेलं फूड कोणतं आहे ते तुम्हाला खरंच सिलेक्ट करता येतं का, त्याबद्दल तुम्ही किती कॉन्शियस आहात हे त्यातून दिसून येतं. पुढे आहे रीडिंग. फाइंड द बुक्स अँड द अदर इन्फॉर्मेशन्स अबाउट द एन्व्हायरमेंट. पर्यावरणावर आधारित वेगवेगळे रेफरन्सेस अवेलेबल आहे जे तुम्ही परचेस नाही करू शकली पण आता ई बुक्स ई फॉर्मॅट मध्ये इंटरनेटवर अवेलेबल आहे, त्यातून तुम्ही अभ्यास करू शकतात. आणि शेवटचं आहे गेट क्रिएटिव्ह विथ रिसायकलेबल्स. आपल्या घरात बऱ्याच अशा वस्तू आहे की ज्या एकदा वापरल्यानंतर ते तुम्ही फेकून देतात, परंतु त्याचा रियूज करून त्या रिसायकल करून ते तुम्ही सेव्ह करू शकतात. दिस इज ऑल अबाउट द एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस. पुढे आहे फिलॉसॉफिकल अप्रोचेस टू द एन्व्हायरमेंटल इथिक्स. एन्व्हायरमेंटल इथिक्स म्हणजे काय हे आपण आता पाहिलं. ह्या एन्व्हायरमेंटल इथिक्सचा फिलॉसॉफिकल अप्रोचेस आहे. बरीचशी अप्रोचेस आहे जसं की होलिझम, स्पेशियसिझम, रिसोर्सिझम, अस्थेटिक व्हॅल्यू, इंट्रिसिक व्हॅल्यू, इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज, ही बरीचशी अप्रोचेस आहे. पण तुम्हाला सिलेबस मध्ये ही तीनच दिलेली आहे, अँथ्रोपोसेंट्रिझम, बायोसेंट्रिझम आणि इकोसेंट्रिझम. ही तीनच आपण डिटेल मध्ये पाहूया. लेट्स सी द एन्व्हायरमेंटल इथिक्स अँड इट्स प्रिन्सिपल. There are several approaches or the principles to determine how we are to value our environment. It is such a huge field and it is so vast that it is difficult for one principle to cover all the ground. Many theories have emerged over the years and each one has stressed on various principles of environmental ethics. The list below as
पहिला आहे अँथ्रोपोसेंट्रिझम. As the name suggests, anthropo, it is related with the human beings, and centrism toward the center. Human centered असलेली म्हणजे anthropocentricism. It suggests that humans being are the most important being. All other living beings are but accessories that would assist in their survival. Now there are two further divisions of anthropocentrisms. They are weak anthropocentricism and strong anthropocentrism. While weak anthropocentrism believes that human beings are the center because it is only through their perspective that environmental situations can be interpreted. And strong anthropocentrism, however, believes that human beings are at the center because they rightfully deserve to be there. जेव्हा एन्व्हायरमेंटल सिच्युएशन आपण कन्सिडर करून ह्युमन बीइंग्सला ओरिएंट करतो, दॅट इज वीक अँथ्रोपोसेंट्रिझम. आणि एखाद्या when we believe that the human beings are at the center because they are rightfully deserve to be there, म्हणजे ह्युमन बीइंग्स खरंच त्या सेंटरला असला पाहिजे, ही राईटफुली फिलिंग जेव्हा येते, दॅट इज स्ट्रॉंग anthropocentrism. Anthropocentrism, these views hold that all the environmental responsibilities is derived from human interest. Assume that only humans have intrinsic values and normal standing. The rest of the natural world has instrumental values. Anthropocentrism considered interest of a human as the highest standard to judge everything, advocate human conquest of nature, propose that the humans have the right to freely treat the natural for the personal interest. यामध्ये मानवाला हक्क असतो की नेचरमध्ये ज्या काही थिंग्स आहेत तो त्याच्या पर्सनल इंटरेस्ट साठी वापरू शकतो. पुढे आहे बायोसेंट्रिझम, लाईफ सेंटर. These views hold that all life forms have an inherent right to exist. या भूतलावर प्रत्येक जीवाला हक्क आहे की तो एक्झिस्ट करू शकतो. The biocentric world view considered human to be no more than a particular species of animals without greater intrinsic values than any of the other species of organisms that occur on the earth. Biocentrism considered that plants and all living have the right to subsistence and inherent value of their own and should be given equal रिस्पेक्ट. सर्वांना समान हक्क मिळाला पाहिजे. ह्या भूतलावर जेवढे जीव आहेत त्यांना सर्वांना समान हक्क या थेअरीद्वारे मिळतो. Biocentrism, it is a term that holds not only on ecological but also the political values. It is a philosophy that imparts importance to all living beings. The term biocentrism consists all environmental ethics that extend and status of a moral object from human beings to all living things in nature. Biocentric ethics calls for a rethinking of the relationship between the humans and the nature. It states that the nature does not exist simply to be used or consumed by the humans, but that humans are simply one species amongst many. And that because we are the part of the ecosystem. The four main pillars of the biocentric outlooks are, याचे main four pillars दिलेले आहेत. ते कुठले आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिले, humans and all other species are members of a earth community. Earth communityचा humans आणि humans बरोबर बाकीच्या species सुद्धा members आहेत. पुढे, all species are a part of a system of इंटरडिपेंडन्स सिस्टीमचा सगळ्या स्पीसीज हा पार्ट आहेत. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स परसीव देअर ओन
good in their own ways. आणि लास्टचा आहे ह्युमन बीइंग आर नॉट inherently superior to other living things. आणि शेवटचा आहे तो इकोसेंट्रिझम, इकोलॉजी सेंटर्ड. Ecocentrism is an important environmentalist perspective identified as a ecocentrism. To distinguish it from the biocentrism holds that ecological collection such as ecosystems, habitats, species and populations are the central object for the environmental concerns. These views maintain that the environment deserves direct moral consideration, not a consideration derived from a human or the animal interest. It advocates not only life entity but also the air, water body, land, rocks, natural landscape, and the whole nature have an intrinsic value and right. Three philosophical approaches of the environmental ethics. It is rightly being said that a thing is right when it tends to preserve the integrity, stability, and beauty of the biotic community. It is wrong when it is tends otherwise. असे हे तीन फिलॉसॉफिकल अप्रोचेस आहे. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे अँथ्रोपोसेंट्रिक आणि इकोसेंट्रिक हा डिफरन्स दिसतो आहे. पहिल्या डायग्राम मध्ये जिथे इगो लिहिलेला आहे त्यात ह्युमन बीइंग सोडला तर बाकीचे प्लांट्स आणि ॲनिमल्स हे सगळे ह्या पिरॅमिड मध्ये दाखवले ते सगळे बेसला आहेत आणि ह्या सर्वांवर ह्युमन बीइंग्स आहे. म्हणजे ह्या सगळ्या वस्तूंचा उपभोग घेता घेता ह्या सगळ्या वस्तू ह्या सगळ्या नॅचरल रिसोर्सेस मानव हळूहळू यावर मात करून या सर्वांवर तो हावी होत आहे असं दाखवलंय. आणि पुढे इकोसेंट्रिक जी थीम आपण पाहिली यामध्ये जेवढं वेटेज तुम्ही ह्युमन बीइंग्सला देतात तेवढंच प्लांट्सला, ॲनिमल्सला, इच अँड एव्हरी स्पेसिसला देण्यात येतं. पुढे आहे नेसेसिटी ऑफ एन्व्हायरमेंटल इथिक्स एज्युकेशन. एन्व्हायरमेंटल इथिक्स म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता याची नेसेसिटी काय आहे ते पाहूया. Ethics belong to the realm of the values. Environmental ethics includes principles and the values that a man as an individual and as a member of the society should follow so as to conserve, preserve and manage the environment. Human being हा सोसायटीचा एक पार्ट आपण जर कन्सिडर केला तर त्याचं कर्तव्य आहे की त्याने नॅचरल रिसोर्सेस किंवा एन्व्हायरमेंटचा जो पार्ट तो यूज करणार आहे तो त्याने कन्झर्व केला पाहिजे, तो प्रिझर्व केला पाहिजे आणि त्याचा यूज करण्याबरोबर तो मॅनेजही केला पाहिजे. Thus ethics has direct relationship with the human behavior mediated through the value system developed by an individual. हे सर्व करण्यासाठी त्याला जे एज्युकेशन आपण देणार आहोत दॅट इज द एन्व्हायरमेंटल इथिक्स एज्युकेशन. However, whereas environmental values deals with the such a questions as what is environmental good and what is bad, environmental ethics related to doing what is good and not doing what is bad. Environmental ethics deals with the ethical relationship between humans and the environment of which he is a part. Thus, environmental ethics aim to explicit how one should behave or what rules and moral obligations one should have while interacting with this environment. Human beings जेव्हा एन्व्हायरमेंट बरोबर इंटरॅक्ट करतो तेव्हा त्याने काही रूल्स, काही प्रोसिजर त्याने फॉलो केल्या पाहिजे. त्या सगळ्या प्रोसिजर्स आणि ते सगळे रूल्स एन्व्हायरमेंटल इथिकल एज्युकेशन मध्ये मोडले जातात. These moral obligations reflect the set of standards for making decision, choice, and action. These values can be achieved only through education. Consequently, the educational institutions have to take a lead role in developing
right type of a future society where in such a member is socially as well as environmentally responsible and are component for the environmental oriented action. अशा पद्धतीचं शिक्षण तुम्ही स्कूल्स, कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटी लेवलला विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांना त्याबद्दल तुम्ही जागरूक करू शकतात. This further demands incorporation of the values and ethics in the overall framework of the environmental education. यापुढे आहे environmental justice or natural justice. परीक्षेत प्रश्न विचारला एन्व्हायरमेंटल जस्टिस किंवा नॅचरल जस्टिस या दोघांपैकी एकच जरी असलं तरी घाबरून जाऊ नका. एन्व्हायरमेंटल जस्टिस म्हणजेच नॅचरल जस्टिस. एन्व्हायरमेंटल जस्टिस considered as a concept in the United States in the early 1980s. The term has two distinct uses. The first and more common usage describes a social movement that focuses on the fair distribution of environmental benefits and burdens, while the other is an interdisciplinary body of social science literature that include theories of the environment and justice, environmental laws and their implementation, environmental policies and planning, and governance for the development of sustainability and political ecology. त्याची डेफिनेशन पाहूया. अकॉर्डिंग टू EPA, that is Environmental Protection Agency, जी युनायटेड स्टेटची आहे, EPA defines the environmental justice as environmental justice is the fair treatment and meaningful involvement of all people regardless of race, color, national origin or income with respect to the development, implementation and enforcement of environmental laws, regulations and policies. सर्वांना समान हक्क, मग तो कोणत्याही ओरिजिनचा असो, कुठल्याही इन्कमचा असो, कुठल्याही कलरचा असो, ह्या सर्वांना समान हक्क मिळणे, that is environmental justice. EPA has this goal for all communities and persons across this nation. It will be achieved when everyone enjoys the same degree of protection from the environment and health hazard and equal access to decision-making process to have a healthy environment in which to live, learn and work. Other definitions include equitable distribution of environmental risk and benefits, fair and meaningful participation in environmental decision making, recognition of community ways of life, local knowledge and cultural differences, and the capability of communities and individuals to function and flourish in a society. आता एन्व्हायरमेंटल जस्टिस मध्ये एन्व्हायरमेंटल डिस्क्रिमिनेशन आणि लिटिगेशन ह्या दोन अजून कन्सेप्ट आहे, त्या पाहूया. सर्वात पहिले आहे एन्व्हायरमेंटल डिस्क्रिमिनेशन. Environmental discrimination is one issue that environmental justice seeks to address. Racism and discrimination against minorities center on a social dominant group's belief in this superiority, often resulting in privilege for the dominant groups and the mistreatment of a non-dominant minorities. Environmental discrimination has historically been evident in the process of selecting and building environmentally hazardous sites, including waste disposal, manufacturing, and energy production facilities. The location of the transportation infrastructure, including highways, ports, and airports, have also been viewed as a source of environmental injustice. Among the earliest documentation of environmental racism
was a study of distribution of a toxic waste sites across the United States. यापुढे आहे litigation. Some environmental justice are based on a violation of civil rights laws. To win an environmental justice case that claims an agency violated this status, the section useful because the plaintiff must only prove that the rule of a regulation in a question had a discriminatory impact. यापुढे आहे environmental equity. Environmental equity is the goal of spreading environmental disadvantages equally among all people. Creating environmental equity is the objective of the environmental justice movement. National non-profit organizations state that the environmental equity describes a country or world in which no single group or a community faces disadvantages in a dealing with environmental hazard, disaster, or pollution. Ideally, no one should need extreme will or political connection to protect the well-being of their families and communities. Environmental equity is a basic human right. The Environmental Protection Agency, that is EPA, adds that environmental equity is an important goal in the democratic society. या एन्व्हायरमेंटल इक्विटीचे काही कंपोनेंट्स आहे ते पाहूया. One central component of environmental equity is fair treatment, meaning that no group should be disproportionately affected by an environmental hazard or crisis because of law or government policies. The effect of an environmental hazard should be shared more or less equally across the society. पहिला जो आहे तो central component of environmental equity is a fair treatment. आणि दुसरा component आहे that is environmental equity is meaningful involvement, which means that groups can offer their inputs on decision that will affect their environment and their health. Input should be taken seriously and lawmakers should see feedback from the communities that are affected by the decision and the government officials are the made. So these are the references ज्यातून मी हे सगळे इन्फॉर्मेशन्स घेतली आहे. आजच्या होल लेक्चर्स मध्ये आपण पाहिलं आहे एन्व्हायरमेंटल इथिक्स म्हणजे काय, पर्यावरणाबद्दल कोणते कोणते नैतिक मूल्य आहेत, त्याची डेफिनेशन, मिनिंग आणि कन्सेप्ट पाहिला. 3 फिलॉसॉफिकल अप्रोचेस पाहिले, एन्व्हायरमेंटल इथिक्स एज्युकेशनचा इम्पॉर्टन्स पाहिला, नॅचरल जस्टिस आणि एन्व्हायरमेंटल जस्टिसची कन्सेप्ट पाहिली आणि सगळ्यात शेवटी एन्व्हायरमेंटल इक्विटी म्हणजे काय ते पाहिलं. याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आपण क्वेश्चन आन्सर सेशनला सुरुवात करूया. क्वेश्चन्स असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, मी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. सर्व स्लाइड्स एकदा दाखव पुन्हा. ओके. ऍक्च्युली यात सर्वात थिअरॉटिकल पोर्शन जास्त आहे, त्यामुळे मला जास्त इमेजेस किंवा त्याबद्दल डिस्क्रिप्शन नाही देता आलं. एन्व्हायरमेंटल इथिक्स ची डेफिनेशन, मिनिंग आणि कन्सेप्ट आहे. फिलॉसॉफिकल अप्रोचेस आहे 3. एन्व्हायरमेंटल इथिक्स एज्युकेशनची नेसेसिटी, नॅचरल जस्टिस अँड एन्व्हायरमेंटल इक्विटी,
यामध्ये एन्व्हायरमेंटल इथिक्सची डेफिनेशन, त्याची कन्सेप्ट, त्याचा मीनिंग. दुसऱ्या स्लाइड मध्ये एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस म्हणजे काय, तो कुठल्या कुठल्या फील्डशी रिलेटेड आहे. फिलॉसॉफिकल अप्रोच, तुम्ही स्लाइड शो पुन्हा दाखवायला लावला होता. फिलॉसॉफिकल अप्रोचेस टू एन्व्हायरमेंटल इथिक्स, अँथ्रोपोसेंट्रिक, बायोसेंट्रिक आणि इकोसेंट्रिक असे 3 अप्रोचेस आहे. या पुढची स्लाइड होती नेसेसिटी ऑफ एन्व्हायरमेंटल इथिक्स एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल जस्टिस आणि एन्व्हायरमेंटल इक्विटी. क्वेश्चन आन्सर घेऊया का आपण. ठीक आहे, तुमचे काही क्वेश्चन्स नाहीये, सो असं कन्सिडर करून हे सेशन इथे थांबवूया. थँक्यू सो मच. टेक केअर.